हाय फ्रेंड्स, मी वैशाली. तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तसेच सगळे मजेत ना. तर भाऊ आलेला आहे माझा गावावरून. तर आम्ही चाललेलो आहोत आज चैत्यभूमीला, दादरला. 6 डिसेंबरला तो आला नव्हता काही कारणानिमित्त, तर आलेले तर त्याला घेऊन चालले. तर चला जाऊया. चला आता रिक्षा भेटते का बघूया लवकर. आमच्याकडे रिक्षाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर आम्ही आलेलो आहोत आता दादर स्टेशनला. तर आता जाणार आहोत चैत्यभूमीला. चला फायनली मी चैत्यभूमीला इथे आलेली आहे. आणि चला आपण आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. इथे नाशिकची ट्रिप पण आलेली आहे मुलांची चैत्यभूमीला दर्शन घेण्यासाठी. बा गाडी इथे कधी. हे अत्तदीप भव आहे मित्रांनो. हे वर्षाचे 365 दिवस चालू असतं. पाहू शकता हे असं स्तंभ. तर मित्रांनो हे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मृती लिव्हिंग डेक आहे इथे आतमध्ये. तर आपण नंतर येऊन आतमधलं दाखवते तुम्हाला मी. इकडच्या साईडला चैत्यभूमीची बीट चौकी आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्याअंतर्गत ते पोलीस स्टेशन आहे. भैयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर स्मारक चैत्यभूमी हे आहे, पाहू शकता. पण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती लिहिलेलं आहे. त्यांचा जन्म कधी झाला, त्यांची मॅट्रिक परीक्षा कधी पास झाली, त्यांचं लग्न कधी झालं, असे सगळे इथे माहिती दिलेली पाहू शकता. आता एवढं वाचून तर दाखवू शकत नाही मित्रांनो. आणि ही आपली फॅमिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आहे. ते त्यांचे वडील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ही त्यांची दुसरी पत्नी, हे सगळे त्यांची इथपर्यंत फॅमिली पाहू शकता. हे जो बोर्ड लावलेला आहे तो चैत्यभूमीचे शिल्पकार बौद्धाचार्याचे जनक सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी इथे लिहिलेला आहे. त्यांचा जन्म कधी झाला, त्यांचा मृत्यू कधी झाला, त्याविषयी यशवंत यांचे वडील भीमराव आंबेडकर विदेशातून भारतात परत आले 21 ऑगस्ट, हे सगळे याच्याविषयी या बोर्डवरती माहिती दिलेली. खूप मोठी माहिती आहे, तर एवढी की आपण वाचून दाखवू शकत नाही मित्रांनो. मला हे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे विषयी माहिती दिलेली आहे. त्यांची मुलगी मुलगा कोण आहे, जयसेन, सिद्धार्थ गौतम, नंद आनंद याच्याविषयी माहिती दिलेली आहे. 28 बुद्ध इथं तथा गौतम बुद्ध यांचे जीवनचक्र दिलेले आहे. त्यांचा जन्म वैशाख पौर्णिमा इसवी पूर्व 553 लुंबिनी व नेपाळ येथे शाल वृक्षाखाली झालेला आहे. विवाह दंडपाणी राजाची मुलगी यशोधरा सोबत वयाच्या 16व्या वर्षी झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी लिहिलेले आहे. 14 एप्रिल 1891 महू इथे भारताचे संविधान मराठीतून आणि इंग्लिशमधून दोन्ही याच्यामध्ये आहे. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी दादर मुंबई. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया संस्थापक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचं शिक्षण कोलंबिया, लंडन, उस्मानिया, लंडन. त्यांचा मित्रांनो इथं आल्यानंतर किती मन एकदम प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. 6 डिसेंबरला येऊन गेली होती मी, पण तसं पण इथंच राहते. आज आम्ही चैत्यभूमीला आलेलो, तर आम्हाला इथे म्हणणं तर सगळेच जण ओळखतात, गोल्डमॅन म्हणून आज आम्हाला ते भेटले होते. पाहू शकता. मित्रांनो आता चैत्यभूमीमध्ये दर्शन वगैरे झालेले आहे. मस्त एकदम मनाला शांतता वाटली. तर आता हा ब्लॉग मी माझा छोटासा इथे स्टॉप करते. तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये.
टाटा बाय बाय.